बातम्या मिळू शकतात। या काळात व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते। जुने वाद मिटू शकतात, आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, धैर्य आणि ताकद वाढेल। जोडीदाराशी काही मतभेद मात्र या काळात होऊ शकतात। त्यानंतर वृश्चिक राशीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील, प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतील, प्रयत्नांना प्रोत्साहन मिळू शकेल, अविवाहितांना एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्याला ते पुन्हा भेटण्याचा विचार करू शकतात। कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत होऊ शकेल। त्यानंतर धनुराशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे, इच्छा पूर्ण होऊ शकतात, भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे, समाजात आदर वाढू शकतो। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो। वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात। मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता। कौटुंबिक जीवन चांगले राहणार आहे। त्यानंतर मकर राशीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक फायदेशीर सौदे होतील। शनी सर्व त्रासांपासून मुक्त करेल, अनेक शुभ लाभ देतील। शुक्राच्या कृपेनं प्रलंबित कामं पूर्ण होतील, धार्मिक कार्यात रस वाढू शकेल। नोकरी करणाऱ्यांना तणाव कमी होईल, तर व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल। त्यानंतर कुंभ राशीची 7.5 सुरू आहे। पैसे वाचवण्यात मात्र या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात। गुप्त शत्रूंवर मात करू शकता। मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी चांगले चिन्ह दिसतात। सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो। या काळात व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात। नवीन प्रकल्पांवर काम सुरू होऊ शकते। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे। काही अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो। मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते। त्यानंतर मीन राशीचा सुद्धा 7.5 काळ सुरू आहे। उत्पन्नात वाढ होऊ शकते, बँक बॅलन्स वाढू शकतो। हा काळ आणखी खास होऊ शकतो। गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो, भाग्य उजळू शकतं, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात, व्यवसायात नफा वाढेल, सामाजिक मान सन्मान वाढू शकेल, मानसिक आनंद मिळेल, जीवनात सकारात्मक बदल सुद्धा दिसून येऊ शकतील। मीन राशीचे स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे। शनी मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींची 7.5 सुरू आहे। कुंभ राशीचा 7.5 शेवटचा टप्पा सुरू आहे। मीन राशीचा मधला म्हणजे दुसरा आणि मेष राशीचा पहिला टप्पा सुरू आहे। तर अशा प्रकारे नोकरी, व्यवसाय, अचानक पैसा, जुने अडकलेले पैसे हे सगळीकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत। या राशी आहेत, पण प्रश्न एकच आहे, तर तब्बल 30 वर्षानंतर जुळून येणाऱ्या या योगामध्ये 20 दिवस काही राशींच्या नशिबात जबरदस्त धनवर्षा होणार आहे। पण या 10 राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची रास कोणती हेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आता या राशींमध्ये